तर कुठं राहायचं? इकडे बघ. तुला नीट राहायचं असलं तर कुठं राहायचं? मोठ्यानं सांग. पेटला ना? कुणापाशी राहायचं पेटला? तू कुणा शिष्य आहे मला सांग. नीट नाव सांग, पूर्ण नाव सांग तुझं. नाही, नीट नीट तोंड तसं नाही करायचं. नीट सांग मोठ्या आवाजात. हां, मग कुणापाशी राहशील तू? बाबापाशी राहायचं. बाबा ऐकून घे. हो, सगळं बाबाला करायला लावायचं. मग माऊला करायला लावायचं नाही, सगळं बाबाला करायला लावायचं. कशाची खरी गुरु? मी संकल्प कुणाच्या हातावर सोडलाय तुझा? मदन कुणाच्या हातावर संकल्प सोडलाय? इकडे तोंड कर, इकडे. कुणाच्या? हा, मग मग तू तू काय म्हणला? इकडे ऐक. नीट पैशकर बापाशी राहायचं. राव वाटना गेलं तर नीट बदनापूरला यायचं. आलं का लक्षात? तोंड नीट करून बोल. नीट मग जाण्याला जायचं. नीट लातूरला यायचं. नीट पेटेला यायचं. नीट पैशकर मांडीवर राहायचं. मग डुकरं वळायचे दोन्ही येऊन. कुसळूनला जायचं. मग दिल्लीला जायचं. मग रट्टे खायचं. रट्टे. ताडणाचं पाळ घ्यायचं. पाळ घ्यायचं. जीवात गेलं तर मग काय करायचं? मग मदनकडे जायचं. आणि मदनकडे जवळ नाही गेलं की मग काय करायचं? झाडू घ्यायचा. झाडू घ्यायचा आणि सगळी गल्ली झाडायची. आणि गल्ली जर झाडू नाही वाटली, जेवढं काय काम धंदा असं म्हणले वाटायला, तर मग कोणतं काम धंदा केल्याशिवाय खायला पण कसं कुठं जायचं? काम धंदाच करायचा झाडू मारून. शाळेत जायचं. आणि मला हा? जर डोसक्याला ताण पडलं तर मग मी काय करू? डोसक्याला ताण पडला की अभ्यास करायचा. अभ्यासाला डोसक्याला ताण पडला कोपऱ्यात बसायचं. कोपऱ्यात बसायचं. कोपऱ्यात बसून हा? बी डोसक्याला ताण पडल्यावर मग डोकं काढून ठेवायचं. खाली डोकं काढून ठेवायचं आणि अभ्यास करायचा. आणि मग डोकं काढून ठेवल्यावर 0 0 लिहायचंय असं कळलं कसं काय? तसंच लिहायचं. मग बोल बोल पटपट बोल. राहायचं का नाही तुला? त्याला काढायचं डोकं, टेन्शन आले की असं करून. असं मी ऐकून घे. मदन कुणाला दिलंय? पैशकर बाबाला. नीट नीट तोंड नीट कर. मदन कुणाला दिलंय? बाबाला. बाबाला नाही दिला. मदन कुणाला दिलं? मला. कुणाला दिलं? नखरे असे नाही करायचे. हा. इकडे ऐक. मी काय सांगायले? बाबाला मी कुणाला दिलंय? हा, मग चांगलं राहायचं का नाही? मग तुला ऐक, तुला इथं म्हणती घ्यायची का तिकडे राहायचं? हा? म्हणती म्हणती घ्यायची ना? मग मग कुणाचा शिष्य असतो? नीट सांग. मोठ्यानं सांग. बाबाचा. ऐकू येत नाही. बाबाचा. कुण्या बाबाचा? पैशीकर बाबाचा. आणि वर्षाचा नाही का? वर्षाचा बिन बाबाचा बी का? तसं कसं? म्हणजे काय खाल्ले पाय वर्षाला देतो आणि वरलं मुंडकं बाबाला देतो का? हा? त्या आता इथून गुराई सरल्याचा आज गुराईचा नीट तोंड करायचा. आजपासून तू बाबासोबत राहायचं. सांभाळत नाही म्हणली वर्षा.
माझ्या डोक्याला ताण व्हायला म्हणली. हे हं, मला माझं ऐकणं झालंच काही नाही. ऐक नाही खरं खरं नीट सांग, खरं खरं नीट सांग. उगं म्हणायचं. नाही ग माय खरं खरं म्हणायला मला तुझा ताण सहन होईना. तू अभ्यास करणं आज काही नाही. शाळेत जायचं न ग म्हणायला, ट्युशनला जायचं न ग म्हणायला. सगळे मग मला येडी आहेस येडी आहेत म्हणते. मग त्यापेक्षा मग नको तू राहा तुझ्या गुरुपाशी. सांग. जमतंय का? नाही नाही, बाबापाशीच राहायचं. आजपासून बाबाच्या वटीत सोबत राहायचं. वटी बाबा कोणाच शिजवायची, बाबा कोणाच शाळेत जायचं, बाबा कोणाच आंघोळ करायची, बाबा कोणाच जेवण करायचं, स्वयंपाक बाबालाच करायला लावायचं. नाही स्वयंपाक करायला नाही लावायचं. इकडे बघ, जुळी घ्यायची, भिक्षा मागायची आणि गुरु शिष्य खायचं. दोघ जण गुरु शिष्य खायचं. ऐकू आलं? हा, भिक्षा कशी मागायची? इथे भिक्षा कशी मागायची? भिक्षा रोजचे दोघापुरते 2 घर मागायचे. म्हणजे भिक्षा लोकाला ताण द्यायचा नाही. म्हणजे भिक्षा मागून खायचं. लोकाला ताण द्यायचं नाही, लोकांच्यातच भिक्षा मागायला जायचं की म्हणून म्हणाले. म्हणजे तिकडल्या लोकांना नाही, वर्षावेळेला ताण द्यायचा नाही. सण होईना वर्षावेळेला, तब्येत ठीक राहीना. ऐकू आलं का? हा, नीट तोंड करून सांगायचं. हा? हा, नाही तर आपलं सगळं करायचं. अंघोळ हाताने करायची, बाबाला घाला म्हणायचं नाही, वर्षाताईला घाला म्हणायचं नाही. आपलं दप्तर आवरायचं आणि नीट जायचं. समजेल का? समजणार? नेऊन घालू का वैशालीकड? का तुला ऐकायचं नाही का? मग का पूजेकडे नेऊन घालू? पूजेकडे घालू का? हा? का? नखरे येतो ग. बहीणबाई पिश राहतो का? मग बहीणबाई आंघोळ घालत जाईल. आता गुराची सेवा संपली. ऐकून घे बहीणबाई. गुराची संपली, गुरुबाची सुरू. ऐकून घे नीट. ऐकून घे. बहीणबाई गुराची संपली, सेवा गुरुबाची. कपडे घालतात. ऐकून घे. बहीणबाई सगळं. बहीणबाई करचाल का? या इकडं या बहीणबाई. या मैदानात बस खाली. सांग बहीण इथं नीट बोल.